शाहिदभाई हे नाव आता सचिन मुळे अनेक जण ओळखतात, पण ह्याच्या मागे कष्ट किती झाले, त्यांना अनेक नंदी तुमच्या दावणीला होऊन गेले. तुम्ही वाईट परिस्थिती बघितली, बिना गुलालचे पण बघितलेलं, सगळं बघितलेलं आहे. काय सांगाल? वाईट गोष्ट तर 100% ह्या गोष्टीत बघितलेल्या आहेत. मी ज्यावेळेस आपला सचिन पळत नव्हता त्यावेळेस देवा पळत होता. माझ्या असे नंदी आहेत काय काय की मला म्हणजे आतापर्यंत कुठल्या नंदीने नाराज नाही केलं, परंतु मी बऱ्याचशा मैदानाला गटाला मार खाऊन आलेला माणूस आहे. परंतु त्यावेळेस मी आणि माझी एक स्वप्न होतं, मी एक 70,000 रुपयाचा नंदी घेतला होता त्याच्या नावाचा सुरुवातीला. अनिल कापसे म्हणून आहेत, त्यांनी मला तो नंदी घेऊन खरेदी करून दिलता आणि तो नंदी 70,000चा घेतलेला. तर त्या 70,000च्या नंदीवर बी मी स्वप्न पुशेगावच्या हिंद केसरीचं ठेवलं होतं. आणि योगायोग असा की मी त्या नंदीनं पूर्ण नाही केला, पण म्हणजे एक महादेवाची म्हणा आपल्याला सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद लाभणारच होता म्हणायचा, की सचिनच्या रूपात तो मला म्हणजे एक समाधानकारक हिंद केसरीचा म्हणजे एक किताबचा मानकरी मला आज त्या माध्यमातून मिळालं. खरंच मी म्हणजे एक त्या कुठल्याही शब्दात न बोलणे तुम्हाला या नंदीने मला मिळवून दिलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या गुलाची गट पास झालं ते मालक आनंदात असतो. पुसेगावचं मैदान, त्या मैदानात एक नंबर काय चाललं होतं मनामध्ये, कारण आदतची गाडी एवढ्या मोठ्या मैदानात आणायची. आता त्या दिवशी एक तर ऍक्च्युली माझ्या घरी दुसरं एक छोटस फंक्शन होतं दुसऱ्या दिवशी, मला वाटतं घरी मी पोचू शकत नव्हतो तिथं. आणि असं एक स्वप्नात सुद्धा नव्हतं की आज आपण हिंद केसरीचं मानकरी बनू आणि एक नंबरचं मानकरी त्या ठिकाणी बनू आपण, असे विचार नसताना आपल्याला सचिन आणि लक्ष्याने खरंच त्या एक मी म्हणजे मला सरांच्या त्या नियोजनाला सलाम आहे की त्यांनी त्यांचं एक विचार होतं की नाही बाय, हे आज आपलं एक म्हणजे ज्या वेळेस ओळखीचं हिंद केसरीचं मान आपण 2 नंबर केला तर ह्या ठिकाणी 1 नंबर. पण आज खरंच एक डोक्यात विचार बी येत नव्हता की 1100 गाडीत आपण 1 नंबर करू, हे इम्पॉसिबल वाटत होतं. आणि त्या ज्यावेळेस चिल्लेपी म्हणजे आदत ज्यावेळेस मला वाटतं अजूनही गागाव काटा येतं, सुनील मोरे सरकारांनी ज्यावेळेस नाव घेतलं त्यावेळेस अक्षरशः तोंडातून आवाज निघायचा बंद झालता. म्हणजे एक काय म्हणजे एक वेगळाच आनंद होता तो. पुसेगावचं मैदान, वडकी पुसेगाव मोठे मैदान झाले, त्याच्या पहिलं नियोजनात किती अडचण येत होत्या सचिनला? पहिल्या अडचणीत खूप साऱ्या अडचणी येत होत्या. मला वाटतं मी ज्यावेळेस बरेडला 1 नंबर आपण सरजा बरोबर केला, आपला नंदी सचिन आणि सरजा पळाला मला वाटतं बरेडच्या मैदानाला, तर त्यावेळेस असंच एका मी आमच्या म्हणजे चांगल्या नामांकित पहिला बरोबर पैरा होता त्या ठिकाणी. म्हणजे 2 बैल नंदीवाल्यांना मी बोललो होतो, तर त्या नंदीवाल्यांनी मला असं सचिनला सांगितलं, मी त्यांना म्हणलो होतो तुम्ही या, चिठ्ठ्या टाकतो, येण्या जाण्याचा खर्च देतो आणि शिवाय अख्खं बक्षीस तुम्ही घेऊन जावा, पण तुमचा नंदी आमच्या नंदी बरोबर पळून द्या. आदत मैदान आहे, शेजारी गावाच्या शेजारी 16 किलोमीटरवर मैदान होतं. एक वाटतं ना आज आपल्या गावा शेजारचं मैदान आहे कुठेतरी, परंतु त्यावेळेस लोकांनी मला एवढं म्हणून देखील, एवढं देऊन देखील मला त्यांनी त्यावेळेस नंदी दिला नाही. त्यावेळेस मी त्यांच्या अपेक्षा खूप साऱ्या मोठ्या होत्या की तुम्ही एवढे पाठवा तेवढे पाठवा. आणि खरंच मी एक सांगतो, आज तुम्ही प्रश्न विचारला म्हणून तुम्हाला मला आवर्जून बोलायचं आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ह्या गोष्टी थांबतील तर गोरगरिबांची नंदी उजेडात येते. आणि हे जर नाही थांबलं तर 100% ह्या क्षेत्राला कुठं ना कुठं गरिबांच्या नंदींना डाग लागल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्ही सचिनच्या पहिल्यापासून बघितलेलं आहे की बाबा अनेक अडचणी आलेल्या आहेत. तुमचा देवा पळू द्या, अनेक नंदी पळाले, कुठेतरी सचिनमुळे त्या नंदींचं पण नाव झालं. 100% खरं आहे. त्या सचिनमुळे त्या बी नंदी माझी सगळीच नंदी उजेडात यायला लागले, चालून पैरे यायला लागले, चांगलं नियोजन व्हायला लागलं. आणि ज्यावेळेस नंदी पळतो त्यावेळेस खरंच पैरे बी ऑटोमॅटिक येतात. परंतु असं न करता ज्यावेळेस बॅड पॅच असतो त्यावेळेस बी लोकांनी त्या लोकांना म्हणजे नंदी द्यावेत आणि एकमेकाला सहकार्य करावे, हीच माझी खरंच इच्छा आहे. आणि ते मी बी आता तुम्ही बी बघितलं असेल, मी ज्या ज्या माणसांना शब्द दिलेलं होतं, आता चाहत्या वर्गाचं बरंच हे एवढे मोठे मैदान झाले, आता काय अपेक्षा आहे सचिन कडून? आता सचिन कडनं काहीच अपेक्षा ठेवली नाही.
मी सचिन माझ्या आयुष्यभर माझ्या दावणीला राहिला. आणि तो गटाला जरी मार खाऊन माझ्या घरी येऊन बसला तरी मी त्याच्याकडून बाकीच्या काय अपेक्षा ठेवणार नाही. आणि सचिन मला त्या क्षण म्हणजे स्टेजला कधी आणणार नाही, हे बी मला सचिनकडनं तेवढी अपेक्षा आहे. आणि सचिन बद्दल आता न सांगायला एवढंच कमीच आहे त्याच्यासाठी. आता सचिन अनेक मोठमोठ्या मैदानात तुमचं नाव ठेवलेलं आहे. त्याच्या पळाबद्दल काय सांगाल, कारण तुमच्या नावासाठी जीव तोडून पळतो. तो खरंच एक आमच्या नावासाठी म्हणा किंवा काय मालकासाठी तो इतका म्हणजे जीव तोडून पळतो की त्याला आम्ही खूप साऱ्या वेळा बघितलाय. ज्या काही गोष्टी शक्य नसतात त्यावेळेस त्यांनी त्या गोष्टी आम्हाला शक्य करून दाखवल्यात. आज पुशेगाव सारखा हिंद केसरीचा मानकरी मिळवणं एवढं सोपं नव्हतं, पण त्या ठिकाणी सुद्धा ते मालकासाठी पळाला, एक मालकाच्या स्वप्नासाठी पळाला आणि त्यांनी एक नंबरचं तिथं पुशेगावचा हिंद केसरी बनला. आणि त्याने मालकाला एक हिंद केसरीचं म्हणजे मान पटकवून दिला. त्याची तेवढी जिद्द तेवढी ताकद त्याच्यात आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, सचिनच्या पाठीमागे सेम सचिन सारखा आदत दिसतोय. तो सेम अर्धत असं म्हणजे सेम सचिनच आहे तो. आणि एक 10-11 महिन्याचा आहे, परंतु अजून त्याला नाही काय अजून. कसं बघताय ह्याचं भविष्य? याचं भविष्य चांगलंच राहणार आहे एवढं निश्चित आहे. तर तो भविष्यातला हिरो असणार आहे नक्कीच. सचिन आणि दिसेल काय नाव आहे त्याचा छोटा सचिन सेम दिसतोय म्हणा. हा सेम सचिन सारखा दिसतोय बघा. मग ही जोड दिसेल का पळताना आपल्याला मैदानामध्ये? आता त्याची त्या भविष्यात पाहू अजून त्याची अशी काय. आता तर काय आम्ही अजून त्याचं मैदान नाही झालं. हा त्या दिवशी मैदान होईल, रिहर्सल होईल. आता रिहर्सल चालू आहे, रिहर्सल मध्ये तर तो चांगल्या पद्धतीनं गती लावतोय. भविष्यात तो दिसल. कुठून घेतलाय काय? त्यांच्या तिथूनच घेतलेला मी, जालन्यातूनच आणलेला आहे. सेम आहे, काय बदल नाही, कोण बोलू शकत नाही. हा फक्त उंची आणि आता वयातच फक्त हा वयातच ते थोडस म्हणजे वयातच त्याचं थोडस हे नाही तर सेम सचिनच्या तर त्याच्यात काहीच बदल नाही. तुम्ही इकडे आला तर सचिनचं लक्ष तुमच्याकडे आहे. सचिन बद्दल काय सांगाल, कारण एवढं पळून एवढ्या लांबचा प्रवास, इथून कमीत कमी मैदान 100च्या प्लस किलोमीटर असतात तुम्हाला मोठी मैदान. त्याला कमीत कमी आम्ही आता 130, 140, 150 किलोमीटर पर्यंत जाऊन सचिन पळाला आतापर्यंत. पण कधीच सचिन असा थकलेला कधीच जाणवला नाही. आणि त्याची ते दमक दाखवतो आणि तो त्याचं काम मालकासाठी 100% करतो. आता सचिनचं पुढचं नियोजन कसं असेल काय? सचिन आता 8 तारखेशिवाय नाही पळणार. म्हणजे 8ला मुंबईला बघू अजून चाललंय. नक्की नाही अजून. नक्की नाही, पण 8 तारखेच्याच मैदानाला मोठ्या मैदानाला पळताना दिसत. सचिन असं तुमचं नाव प्रत्येक मैदानात ठेवू, हेच शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद.